कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्या संकल्पनेतून शिवाजी विद्यापीठानं गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत योजना सुरू केली आहे। या योजनेची माहिती देण्यासाठी विशेष समितीनं 9 ते 14 मे 2024 या कालावधीत सीमा भागात विशेष कार्यशाळा घेतल्या। त्यामधून सुमारे 150 ते 200 विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी पसंती दर्शवली। महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील 865 गावांमधील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठानं शैक्षणिक प्रवेशाबाबत विशेष सवलत योजना जाहीर केली आहे। या अंतर्गत अनुदानित अभ्यासक्रमांमध्ये 10% राखीव जागा तसंच शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आलंय। विना अनुदानित अभ्यासक्रमांसाठी सीमावासीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क 25% माफ आहे। या योजनेतील विद्यार्थ्यांना निःशुल्क वसतिगृह सुविधाही दिली जाणार आहे। या योजनेचा सीमा भागात प्रचार, प्रसार आणि अंमलबजावणी प्रभावीपणे झाल्यामुळे पहिल्या वर्षी 44 तर गेल्या वर्षी 88 अशा एकूण 132 विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय। यंदा ही योजनेची माहिती देण्यासाठी निपाणी, भालकी, खानापूर आणि बेळगाव इथं कार्यशाळा घेण्यात आल्या। विद्यापीठाच्या योजनेची माहिती देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीमध्ये डॉक्टर प्रकाश पवार, डॉक्टर जगन कराडे, प्राध्यापक उदय पाटील, डॉक्टर संतोष सुतार, डॉक्टर कविता वडराळे आणि डॉक्टर नवनाथ वळेकर यांचा समावेश होता। विद्यार्थी, पालकांसह नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यशाळांना लाभला। अशी योजना राबवणारं शिवाजी विद्यापीठ महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ ठरलंय।